मेळघाटातील अघोरी प्रथा अद्यापही संपल्याचे दिसून येत नाही. 4 महिन्यांपूर्वी एका बाळावर अघोरी उपचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. अमरावती ग्रामीण पोलिसांनी नातेवाईकांसह अघोरी उपचार करणाऱ्यांना ताब्यात घेतले होते. आता त्या घटनेची शाही वाढतच नाही, तर पुन्हा मेळघाटातील अघोरी प्रथेचा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. मेळघाटातील दहेंद्री गावात पोटफुगीवर 10 दिवसाच्या बाळाला गरम विळाने चक्क 39 चटके दिल्याची घटना उघडकीस आली. यावरून मेळघाटात अजूनही डंबावर अघोरी उपचार पद्धती सुरूच असल्याचे आता स्पष्ट होत आहे. या प्रकरणात चिखलदरा नातेवाईक विरुद्ध महिलेविरोधात गुन्हा दाखल केले. चटके दिल्यानंतर 10 दिवसांनी आला हा गंभीर प्रकार उघडकीस आला. या घटनेत बाळावर अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली असून सध्या बाळाची प्रकृती चांगली आहे. डब्बा दिल्याने पोटफुगी कमी होते ही मेळघाटात अंधश्रद्धा कायमच आहे. या धक्कादायक प्रकारामुळे आता पुन्हा एकदा जिल्हा प्रशासन खळबळून जागे झालंय. मेळघाटामध्ये डंबा अघोरी प्रथेचा प्रकार घडलेला आहे आणि या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वी असाच प्रकार घडला होता. बाळाला चक्क विड्याने अनेक चटके देऊन त्या बाळाला सुद्धा वेदना आणि अनेक प्रकार घडत असल्याने अमरावती जिल्ह्यामध्ये आता पुन्हा तोच प्रकार घडलेला आहे. याच घटनेची आता अमरावती जिल्हा ग्रामीण पोलिसांनी दखल घेतलेली आहे. आपल्यासोबत जुळलेले आहेत अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे. सर, काय प्रकार घडला आणि काय कारवाई करण्यात आली आहे? चिखलदरा तालुक्यात दहेंद्री नावाचं एक गाव आहे आणि त्या ठिकाणी एका 25 वर्षीय महिलेची 15 जूनला प्रसूती झाली होती. तिला मुलगी झाली. प्रसूतीनंतर ती महिला स्वतःच्या घरी आली आणि एक साधारण 8-10 दिवसांनी त्या मुलीचं म्हणजे त्या बाळाची तब्येत बिघडली. त्यानंतर जो लोकल हेल्थ सेंटरचा जो स्टाफ आहे PHCचा, त्यांनी त्या बाळाला चेक केलं आणि ट्रीटमेंट दिली. बाळ ठीक पण झालं. पण त्याच 1-2 दिवसात त्या महिलेची काकी घरी आली आणि बाळाला बघितलं तर त्या काकीने सांगितलं की बाळाचं पोट फुगलेलं आहे आणि बाळाच्या नाकातून पाणी वाहत आहे. त्यामुळे बाळाची तब्येत खराब आहे. आता या बाळाला डम्मा द्यावा लागेल आणि डम्मा दिला तर ते बाळ चांगलं होईल. डम्मा हा एक मेळघाटात अघोरी प्रथा आहे की ज्यात बाळाला चटके दिल्यानं बाळाची तब्येत चांगली होते असा त्यांचा समज आहे. त्यानुसार त्या काकीनी घरातील विळा घेतला आणि विळाचे गरम चटके त्या लहान बाळाच्या पोटावर दिले. त्यानंतर 4 तारखेला म्हणजे 4 जुलैला जेव्हा PHCचा प्रायमरी हेल्थ सेंटरचा स्टाफ रुटीन फॉलोअप साठी त्या बाळाच्या तब्येत चेक करण्यासाठी घरी गेला, तेव्हा स्टाफच्या लक्षात आलं की याला चटके दिलेले आहे, या बाळाला, या मुलीला. त्या स्टाफने लगेच त्या बाळाला उपचारासाठी दहेंद्री, नंतर काटकुमचुर्णी आणि तात्काळ अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे आणलं आणि अचलपूर उपजिल्हा रुग्णालय येथे 4 आणि 5 तारखेला 2 दिवस त्या बाळाला ट्रीटमेंट देण्यात आली आणि त्यानंतर बाळाला काल 5 तारखेला रात्री डिस्चार्ज करण्यात आलं. बाळाची तब्येत स्थिर आहे, चांगली आहे. त्याच्या आई वडिलांसोबत ते आता ठीक आहे. पोलिसांना ही माहिती पडल्यानंतर पोलिसांनी लगेच या प्रकरणाची दखल घेत ज्या काकीने हे चटके दिले त्या काकीच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि जादूटोणा विरोधी कायदा याच्या अंतर्गत गुन्हे दाखल केलेले आहे. त्या आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील तपास चिखलदरा पोलीस करत आहेत. सर, याआधी सुद्धा असाच प्रकार घडला होता. अघोरी प्रथेचा कारवाई केली होती, नातेवाईक सुद्धा आपण कारवाई केली होती. यानंतर असे गुन्हे आणि प्रकरण घडू नयेत. अघोरीचा प्रकार अद्यापर्यंत मेळघाटात थांबलेला नाहीत. यावर काही उपाययोजना वरिष्ठांकडून काय आपली मीटिंग्स काही वगैरे आहेत आयोजित करण्यात? या संदर्भात वेगवेगळ्या विभागाकडून जनजागृती तर करण्यात येत आहे, परंतु ह्या रूढी परंपरा ज्या तिथं कोरलेल्या आहे सगळं म्हणजे तिथल्या नागरिकांच्या मनावर, त्या काढणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही पोलीस विभागातर्फे एवढं आवाहन करू इच्छितो की अशा ज्या रूढी परंपरा आहे किंवा ज्या अघोरी प्रथेनं बाळाचा किंवा कुठल्याही व्यक्तीचा इलाज होतो हा जो समज आहे तो नागरिकांनी काढून टाकावा. ज्या शासनातर्फे तिथे आरोग्यविषयक सुविधा पुरवलेल्या आहे, प्रायमरी हेल्थ सेंटर असो, उपजिल्हा रुग्णालय असो किंवा इतर कोणतेही सेंटर्स असो, त्या ठिकाणी कुठल्याही जे बिमार व्यक्ती आहे, बाळ आहे, मोठा व्यक्ती आहे, त्यांचा त्या ठिकाणी जाऊन इलाज करावा. अशा अघोरी प्रथांच्या मागे किंवा अशा ज्या अघोरी उपाययोजना असतात त्या करू नये अशी जिल्हा पोलीस दलातर्फे मी आवाहन करीत आहे. डम्मा हा अघोरी प्रथेचा पुन्हा प्रकार मेळघाटात घडलाय आणि अमरावती जिल्हा हादरलाय. पोलिसांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन त्या काकी विरुद्ध गुन्हे दाखल केलेले आहेत. नोटीसद्वारे म्हणजे वृद्ध महिला असल्याने तिला नोटीस बजावलेल्या आहेत. दर्शकांनो, मेळघाटात सुद्धा हा प्रकार अद्याप थांबला नाही. जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त मीटिंग घेऊन याच अघोरी प्रथा बंद व्हावं हीच अपेक्षा जनतेच्या वतीने करत आहेत. कॅमेरामन सागर ताडेसह मी अजय शृंगारे, पात्रा, विदर्भ मतदार, अमरावती.